बांगलादेशातील हिंदूंचं रक्षण करणं ही केंद्राची जबाबदारी आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। हिंदूंवर अत्याचार होत असतील तर पावलं उचला असंही ठाकरेंनी म्हटलेलं आहे। तर शेख हसीना यांना आश्रय देऊ शकता तर मग तिथल्या हिंदूंचं रक्षण करा असंही ठाकरेंनी म्हटलंय। जनतेच्या संयमाचा राज्यकर्त्यांनी अंत पाहू नये, जनतेचं न्यायालय काय असतं ते बांगलादेशात दिसलं असं ठाकरेंनी म्हटलेलं आहे। आणि एक प्रकारे सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे। उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आहेत आणि यावेळेला पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। बांगलादेशमध्ये जे काही सुरू आहे त्यावरून उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलेला आहे। शेख हसीना या भारतामध्ये राजाश्रयासाठी आहे, त्यांचं तुम्ही रक्षण करता तर बांगलादेशमध्ये असलेले जे हिंदू आहेत त्यांचंही रक्षण करा असं आवाहन या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी देशातील सरकारला केलं। काल परवाकडेच एक सर्वपक्षीय बैठक पंतप्रधान नव्हतेच पण गृहमंत्र्यांनी बोलवली होती। ती नुसती माहिती देण्यासाठी होती का? कारण नुसत्या माहिती तर आम्ही तुमच्या माध्यमातून बघतोय, त्याच्यात ती माहिती पुन्हा नुसती देण्यात आली असेल तर त्या बैठकीला काय अर्थ नव्हता। आपल्याकडे सुद्धा मणिपूरमध्ये अजून तसंच पेटलेलंच आहे, काश्मीरमध्ये सुद्धा हिंदूंच्या हत्या होत आहेत आणि आता बांगलादेशात जर मोठ्या प्रमाणावरती होत असतील तर केंद्र सरकारने ताबडतोब पावलं उचलून तिथल्या हिंदूंचं रक्षण केलं पाहिजे। ही जबाबदारी पूर्णतः आपल्या केंद्र सरकारची आहे। कारण जर शेख हसीनांना तुम्ही इकडे आश्रय देत असाल तर बांगलादेशमधल्या या हिंदूंची रक्षा करण्याची जबाबदारी तुमचीच आहे। जगभर आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी आता जनतेचा संयम तुटत चाललेला आहे। मध्ये इस्रायलच्या बातम्या येत होत्या, पुढे त्यांच्या बातम्या काय झाल्या कल्पना नाही, पण इस्रायलमध्ये सुद्धा लाखो लोक रस्त्यावरती उतरले होते आणि बातम्या अशा होत्या की तिथल्या पंतप्रधानांना तर घराबाहेर पडता येत नव्हतं। आता बांगलादेशमध्ये तशी परिस्थिती झाली, मध्ये लंकेमध्ये झाली। एकूणच काय की सर्वसामान्य जनता ही सगळ्यात मजबूत असते, तिच्या सहनशीलतेचा अंत कोणत्याही राज्यकर्त्याने पाहू नये आणि तो जर का पाहिला तर जनतेचं न्यायालय हे काय असतं हे वेळोवेळी अगदी कालच्या बांगलादेशातल्या घटनेनंतर सुद्धा जनतेने दाखवून दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।